रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिणच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त झाल्या असून सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. श्रीरामपूरच्या जागेवर रिपाईचा दावा दाखवण्यात आला असून रिपाईला यापुढेही गृहीत धरून चालता येणार नाही असं श्रीकांत भालेराव यांनी सांगितलंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आठवले गटातील शहरामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दक्षिण जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी आणि विभागांच्या कार्यकारिणीत बरखास्त करण्यात आल्या. रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उपाध्यक्ष जिल्हा श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये सोमवारी 19 ऑगस्टला झालेल्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेऊन सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीसाठी विजय बांबळ, किरण दाभाडे, विवेक भिंगारदिवे, अजय साळवे, नाथा भिंगारदिवे, रमेश गायकवाड, महादेव मगरे, रवींद्र आरोळे, सुरेश भागवत, रवी दामोदरे, दत्ता, आरती बडेकर, जया गायकवाड, माया जाधव, बाळासाहेब शिंदे, पैलवान अविनाश भोसले, बाबा राजगुरू, सतीश भैलुमे, विशाल घोडके, संतोष केदारी, कविता नेटके, अंकुश भैलुमे, अशोक शिरस्तम, सतीश साळवे, युवराज गायकवाड, सुजित धनवे, गौरव साळवे, बंटे गायकवाड, प्रमोद घोडके, पप्पू घोडके, लखन भैलुमे, सागर कांबळे, कुंडलिक गंगावणे, दीपक कांबळे, सोनवणे मामा, जयराम आंग्रे, वंदना भिंगारदिवे, मंगल भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, शिवाजी साळवे, चंद्रकांत ठोंबरे, चंद्रकांत भिंगारदिवे, सदाभाऊ भिंगारदिवे, संदीप घोडके, शशिकांत पाटील, शिरू दौंडणे, काळुखे मामा यांच्यासह दक्षिण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह अहमदनगर या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मागे झालेल्या लोकसभा येणारी विधानसभा याबद्दल पक्षाची भूमिका पक्षाने आठवले साहेबांचे जे आदेश आहेत ते कार्यकर्त्यांनी या ठिकाणाला सूचना केल्या आणि महायुतीबरोबर आमचा पक्ष आहे, परंतु महायुतीचे जे घटक पक्षामध्ये असल्यामुळे आम्हाला जो बहुमान मिळतो तो मिळत नाही याच्यावर फार मोठी चर्चा झाली आणि आज सांगायचं असं आमचं निर्णय आलं की जे प्रमुख पक्ष आहे घटक त्यामध्ये आमचा एक पक्ष रिपब्लिकन आहे, परंतु आम्हाला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना गाव पातळीवरपासून तर तालुका पातळीवर कुठल्या प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही याच्यावर देखील आज चर्चा झाली. तर येणारी जी विधानसभा आहे यामध्ये आमचा मित्र पक्ष जे आहेत ते काही याच्यामध्ये सुधारणा करतील आणि जर मित्र पक्षाने येणाऱ्या विधानसभेमध्ये जी श्रीरामपूरची जागा ही राखीव आहे ती रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी मागणी आज केलेली आहे आणि त्यावर साधक बाधक चर्चा होऊन आम्ही आठवले साहेबांना या संदर्भामध्ये लेखी अहवाल देणार आहोत आणि श्रीरामपूरची जागा सोडल्यानंतर महायुतीबरोबर आमचा पक्ष नगर जिल्हा मोठ्या जोमानं कामाला लागेल आणि त्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील ते गांभीर्याने विचार करतील अशी आमची आज एकमुखाने मागणी झालेली आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बरखास्त करून प्रभारी म्हणून जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांची निवड झाली. ऑक्टोबरच्या एंडपर्यंत ते कार्यकारिणीच्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत सभासद मोहीम जोमानं चालू करतील. प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 5,000 तरी कार्यकर्ते क्रियाशील झाले पाहिजे अशा प्रकारे आज सूचना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राखीव जागा फक्त श्रीरामपूर आहे तर आम्ही सर्व मिळून ती जागा मागतोय आणि त्या जागेवरती आमचा हक्क आहे आणि तिथं सिटिंग जे आहेत आमदार ते काँग्रेसचे आहेत. महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरून इथले जे उमेदवार जे आहेत दक्षिणोत्तरचे यांनी रिपब्लिकन पक्षाला मात्र सन्मानाची वागणूक न दिल्यामुळे त्यांचा पराभव होण्यामध्ये आंबेडकरी समुदायाचा प्रचंड मोठा रोष होता. त्यातून त्यांचा पराभव झाला अशी सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. याच्या बैठकीमध्ये येत्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात 12 जागा सोडाव्यात. त्या 12 जागेपैकी एक जागा ही श्रीरामपूरची असलीच पाहिजे, कारण श्रीरामपूरच्या जागेवर गेली 20 वर्षापासून आम्ही सातत्यानं हक्क गाजवतोय.
मागील 10 वर्षापूर्वी या जागेवर 25,000 मतं घेऊन रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळं आणि ती जागा विशेषतः बौद्ध समाजाला सुटावी या जिल्ह्यातील किंवा बौद्ध समाज मोठ्या संख्येनं असल्यामुळं या समाजाचा सन्मान व्हावा म्हणून ती जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी. अन्यथा प्रत्येक तालुक्यामधील कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पक्षाला सन्मानाची वागणूक देत नाही किंवा सत्तेतला सहभाग देत नाहीत तालुका पातळीवरील. म्हणून सर्व कार्यकर्त्याच्या भावना आहेत का आम्हाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा. परंतु आम्ही प्रथमतः महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना सर्व रिपब्लिकन पक्षाच्या भावना सांगणार आहोत. जर त्यांनी आम्हाला सत्तेतली सहभाग किंवा सन्मानाची वागणूक किंवा दिली नाही, आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला सत्तेतला सहभाग मिळाला नाही तर आम्ही आमचा वेगळी वाट धरण्यासाठी मोकळे आहोत. आम्ही आमचा वेगळा पर्याय त्या ठिकाणी निर्माण करू असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि आज या ठिकाणी सुनील साळवे यांची जिल्हा प्रभारी म्हणून प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे आणि सर्व कार्यकारिण्या मागील रद्द करण्यात आले. आता जे सध्याचे तालुका प्रमुख आहेत ते सदस्य नोंदणीसाठी त्या ठिकाणी उभे राहतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सभासद सुनील साळवेच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणी होऊन 31 ऑक्टोबरच्या 1 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या कार्यकारिणी पूर्ण होतील. 3 ऑक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन असतो. त्यावेळी नव्यानं सर्व तालुक्यात या ठिकाणी एक मोठा मेळावा जिल्ह्यात घेतला जाईल आणि रिपब्लिकन पक्षाला नव्या ताकदीनं उभं केलं जाईल. रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे उपाध्यक्ष आणि संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे. बैठकीमध्ये संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ही बैठक आठवले साहेबांच्या आदेशावरून घेण्यात आलेली आहे. पक्षाचे संघटनात्मक बदल आणि पक्षाला गती देणे, गाव तिथे शाखा, वार्ड तिथे शाखा ही भूमिका घेऊन सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला ताकद देऊन नगर जिल्ह्यामध्ये जी रामदास आठवलेंची ताकद आहे, जी रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे, अहमदनगर शहर हे रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि हा जिल्हा आठवले साहेबांच्या पाठीशी सातत्याने उभा राहिलेला आहे. मी अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. मध्यंतरीच्या काळामध्ये गैरसमजमधून जो काही प्रकार झाला त्या सर्व प्रकारावर आठवले साहेबांनी पडदा टाकून आठवले साहेबांनी आमचे संपर्क प्रमुख भालेराव साहेब आणि वाकचौरे साहेबांवर जबाबदारी टाकून आज या मीटिंगमध्ये माझ्यावर जी प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी जबाबदारी टाकली. मी या सर्व पदाधिकाऱ्यांचं नामदार आठवले साहेबांचं आभार व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकला. आपला विश्वास सार्थक ठरेल. मी प्रत्येक तालुक्यामध्ये लवकरच मिटिंगा घेऊन त्या ठिकाणच्या सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रथम पक्षाची सभासद नोंदणी करणे, प्रत्येक नव्याने शाखा निर्माण करणे आणि सर्वांशी समन्वय ठेवणे. लवकरच नगर जिल्ह्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप असेल आणि प्रत्येक तालुक्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल. त्यामध्ये त्या ठिकाणचा जो तालुकाध्यक्ष असेल, प्रभारी तालुकाध्यक्ष असेल, तो त्याचा एकटाच ॲडमिन असेल. नगर जिल्ह्याचा प्रभारी जिल्हा म्हणून मी एकटा ॲडमिन असेल. अशा पद्धतीने सोशल मीडियावर प्रचार प्रसार करून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या असतील, शासकीय योजना असतील, त्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करून पुन्हा एकदा मोठ्या दमानं मोठ्या जोमानं रिपब्लिकन पक्ष बांधण्याचं काम मी लवकरच करेल. इथून मागं कामाबद्दल ज्या काही शंका कुशंका होत्या त्या शंका कुशंकाचं लवकरच निरसन करून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रामदास आठवलेची ताकद मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने उभी करीन एवढं या ठिकाणी मी अभिवचन देतो. सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्याने जिल्हा आणि तालुका आणि गाव बांधण्याचं काम करेल एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.